तर सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पाकिस्तानकडून भारतावर फतेह मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न झालाय, मात्र भारतानं पाकिस्तानी फतेह मिसाईल नष्ट केल्याची माहिती आहे। पाकिस्तानकडून भारतावर फतेह मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। पाकिस्तानकडून भारतावर फतेह मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे, मात्र भारतानं पाकिस्तानचे हे फतेह मिसाईल नष्ट केलेले आहेत। वारंवार पाककडून या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न होतोय, मात्र जोरदार प्रत्युत्तर भारताकडून दिलं जात आहे। सध्या भारतानं पाकिस्तानची फतेह मिसाईल नष्ट केलेला आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पाकिस्तानकडून भारतावर फतेह मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न झाला। अमृतसर, पठाणकोट यासह श्रीनगर आणि उरीमध्ये सुद्धा गोळीबार केला जातोय। भारतावर सुद्धा हल्ल्यांचा हा प्रयत्न पाकिस्ताननं केलेला आहे आणि हे सगळे हल्ले भारतानं वेळोवेळी रोखण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा फतेह मिसाईलनं भारतावर हा हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र हे फतेह मिसाईल भारतानं नष्ट केलं। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। या संपूर्ण संरक्षण घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगेजी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सतीश ढगेजी, एकंदरीतच काल रात्रीतून झालेले पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ल्याचे प्रयत्न, ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न आणि आता तर फतेह मिसाईल पाकिस्तानने आपल्यावर डागलेले होते, जो आपण हल्ला उधळून लावला, ही एका मोठ्या हल्ल्याची किंवा मोठ्या पुढच्या काही घडामोडींची सुरुवात म्हणायची का? नक्कीच अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की फतेह मिसाईलचा वापर भारताविरुद्ध त्या ठिकाणी करण्यात आला। या बातम्या आहेत, जोपर्यंत प्रेस ब्रीफिंग मध्ये मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तर्फे कन्फर्म होत नाही, तोपर्यंत अधिकृत पुष्टी देता येणार नाही। पण या बातम्या जर आपण त्या ठिकाणी खऱ्या मानल्या तर नक्कीच ही मोठी घटना आहे आणि मुळातच मागच्या 2 दिवसापासून आणि त्यातल्या कालच्या रात्री पाकिस्ताननं जशा युद्धखोरीच्या कारवाया केल्या आणि त्या ब्रीफिंगमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की पाकिस्ताननं जे आहे 300 ते 400 ड्रोन्स भारताच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी पाठवले आणि त्यांना सुद्धा त्यांचा स्ट्रॅटेजिक इंटेंट जो होता, एक प्रकारे आपल्या एअर डिफेन्स सिस्टमचा एंट्री आणि एक्झिट पॉईंट म्हणजे थोडक्यात होमवर्क करून येणाऱ्या काळामध्ये जे आहे अत्यंत मोठ्या प्रमाणावर वेपनाइज्ड ड्रोन्स त्याचबरोबर मिसाईलचा हल्ला त्या ठिकाणी केला जाईल हे अपेक्षितच होतं। आणि त्याच अनुषंगानं आजच्या रात्री म्हणजे कालच्या मागच्या 12 तासांमध्ये जे आहे अशा प्रकारची युद्धखोरीची कारवाई पाकिस्तानने केलेली आहे। आपलं पाकिस्तानच्या विरुद्धचं म्हणण्याच्या ऐवजी मी करेक्शन करतो, दहशतवादाविरुद्धचं जे ऑपरेशन सिंदूर आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी जे आहे आता पाकिस्ताननं ऑफिशियली एक कोड नेम त्यांच्या ऑपरेशनला दिलेलं आहे आणि ऑपरेशन बुनियान मरकुस असं काहीतरी नाव त्याचं आहे, ज्याचा अर्थ होतो एक प्रकारचं फर्म बिल्डिंग। म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे आहे रिलिजियस आधारावर जे आहे आमचं सुद्धा जे स्ट्रक्चर फर्म आहे आणि आम्ही मुकाबला करू। ठीक आहे, त्यांना जे काही नाव द्यायचं ते त्यांना देतील, पण एक गोष्ट मात्र नक्की की कालच्या रात्री त्यांनी मोठ्या प्रमाणावर ड्रोन्सचा त्या ठिकाणी हल्ला केला, त्याचबरोबर मिसाईल्सचा त्यांनी हल्ला केला, पण आपली सिस्टम सुद्धा मजबूत होती आणि जसं तुम्ही सांगितलं की त्याच्यानुसार मॅक्सिमम हे सगळे जे काही एरियल प्रोजेक्टाईल्स होते त्याला न्यूट्रलाइज करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। नेमक्या काय काय घटना घडल्या त्याची आपल्याला माहिती या प्रेस ब्रीफिंग मधून येणाऱ्या काळामध्ये मिळेल। नक्कीच, त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा संवाद साधू। तूर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।